तर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। देहूरोड पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। संवेदनशील एमबी कॅम्प परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात आहे। संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू आहे। तर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कडक सुरक्षा आता पाहायला मिळते। तर राज्यभरात आज 29 महापालिकांची रणधुमाळी पाहायला मिळते। या संदर्भात आपण आपल्या प्रतिनिधींकडून अपडेट्स घेणार आहोत। मुंबईतून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य, पुण्यातून अमोल धर्माधिकारी, कोल्हापूरमधून सतेज औंधकर हे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भाग्यश्री, मुंबईतील काय सध्याची अपडेट? नक्कीच कृपा, मी आता बालमोहन विद्यालयाच्या जवळ आहे। खरं तर मुंबईमध्ये जवळपास 9 वर्षांनी निवडणूक होतीये। मधले काही वर्ष प्रशासनाच्या ताब्यामध्ये ही महापालिका होती आणि आता पुन्हा एकदा नव्याने नगरपालिकेत नगरसेवक जे आहेत ते उद्या नेमके कोण येणार हे आपल्याला समजणार आहे। त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती आज होणार आहे। मतदानाची प्रक्रिया आहे। आपण बघतोय की टेबल्स जे आहेत ते देखील लागलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 10,000च्या वर मतदान केंद्र आहेत। 227 वॉर्ड आहेत आणि या 227 वॉर्डसाठी ही निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे शिंदे भाजप वर्सेस ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची जी युती आहे त्यामध्ये चुरस रंगलेली पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल असणार आहे तो म्हणजे काँग्रेसचा देखील यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो असू शकतो असं सांगितलं जात आहे। मात्र आपण बघतोय की या बालमोहन केंद्रावर जशी तयारी केली आहे तशीच तयारी सगळ्याच केंद्रांवर केलेली आहे। या व्यतिरिक्त दुबार मतदार हा जो मुद्दा आहे तो प्रचंड गाजलेला पाहायला मिळतोय। सातत्याने मनसेकडनं जर दुबार मतदार आले तर आम्ही तिथल्या तिथे फोडणार, मारामारी करणार अशा पद्धतीचे वक्तव्य केलेली पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपण इथे जर या साईडला बघितलं तर अशा पद्धतीचे सेल्फी पॉइंट्स जे आहेत ते देखील सगळीकडे लावण्यात आलेले आहेत। मुंबईमधल्या महत्त्वाच्या सगळ्या मतदार केंद्रांवर उत्सव लोकशाहीचा गर्व मुंबईचा अशा पद्धतीचा हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलाय। सगळी जी व्यवस्था आहे ती चोख आहे। पाण्याची व्यवस्था देखील आतमध्ये करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने तशी माहिती देखील दिलेली होती। मात्र ह्या सगळ्यानंतर आता नेमकं उद्या कोण बाजी मारणार हे आजच्या या मतदानानंतर समजणार आहे। त्यामुळे आजचा मतदानाचा जी प्रक्रिया आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती शांततापूर्ण पार पडावी यासाठी सगळेच प्रयत्न करतात। सगळ्यात एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा निश्चितच भाग्यश्री, आपण थेट आता पुण्यात जाऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून अधिकच्या अपडेट्स घेऊयात। अमोल, पुण्यात काय परिस्थिती? पुण्यात मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झालेली आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे। पुण्यातील कोथरूड भागामध्ये जोग शाळा आहे त्या मतदान केंद्रावर आपण आहोत आणि इथे प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ते याच मतदान केंद्रावर त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील। पण त्याआधी आपण या संपूर्ण मतदान केंद्रावर पाहिलं तर कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण झालेली आहे। ज्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्या सुद्धा तपासून झालेल्या आहेत। मॉकपोल सुद्धा झालेला आहे आणि आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 165 पैकी 163 जागांवर मतदान होते। 2 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे आज 163 जागांवर पुणेकर मतदानाचा हक्क बजावतील। एकूण 35 लाख मतदार संख्या आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी मतदान करावं असं आवाहन प्रशासन आणि लोकशाही मराठी सुद्धा पुणेकरांना करते आणि आज अगदी थोड्या वेळापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। पुण्यामध्ये जवळपास 4011 मतदान केंद्र असणार आहेत ज्याच्यामध्ये या पुणेकरांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। प्रत्येक निवडणूक मतदान केंद्रावर तयारी आता पूर्ण झालेली आहे। ईव्हीएम मशीन्स, बॅलेट युनिट त्याचबरोबर इतर जे साहित्य आहेत ते संपूर्णपणे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। कालच याचं वितरण
करण्यात आलेलं होतं आणि आज प्रत्यक्षात आता मतदानाला सुरुवात होईल. पुण्याचा कारभारी कोण हे आज पुणेकर ठरवणार आहेत आणि या मतदान पेटीमध्ये पुण्यातील 165 नगरसेवकांचं भवितव्य कैद होणार आहे. जवळपास आपण पाहिलं की 1100 उमेदवार आहेत जे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. यामध्ये सर्वच राजकीय पक्ष आहेत, त्याचबरोबर अपक्ष सुद्धा आहेत. महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष ही प्रमुख लढत आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळे मुरलीधर मोहोळ अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेलीच आहे. मात्र तिकडे काँग्रेस त्याचबरोबर उभाटा शिवसेना मनसे यांच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे नेमकं आज मतदानामध्ये पुणेकर कुणाला साथ देतात, कुणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं आहे. पण मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. निश्चितच अमोल, यानंतर आपण थेट कोल्हापुरात जाऊयात. आपले प्रतिनिधी सतेज औंधकर देखील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सतेज, अवघी 20 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत मतदान प्रक्रियेला. कोल्हापुरात काय परिस्थिती? नक्कीच कृपा, आपण पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीची रणधुमाळी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 81 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे ती या ठिकाणी आजपासून पार पडताना दिसून येते. आता काही वेळातच आहे ते मतदानाला आहे ते सुरुवात होणार आहे. जवळपास 595 केंद्र आहेत ती त्यासाठी आता सज्ज झालेली आहेत. आपण सध्या आहोत देशभूषण हायस्कूल या मतदान केंद्रावरती. या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी जे वोटिंग मशीन्स आहेत त्याची जी तपासणी आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी सील जे आहे ते करण्याचं काम जे आहे ते सुरुवात झालेली आहे. अवघे 20 मिनिटं यासाठी बाकी आणि उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्यासमोर आता ह्या सगळ्या ही जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते. खरं पाहिलं तर कोल्हापुरामध्ये या सगळ्या प्रक्रियेसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण आहे ते घेण्यात आलेलं होतं. त्यासोबतच जे आरोप प्रत्यारोप आहेत ते मोठ्या प्रमाणावरती झालेले होते आणि त्यासोबतच पाहिलं तर एकीकडे सतेज पाटील असतील तर दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक असतील यांची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती पणाला लागली होती. महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना जो आहे तो या ठिकाणी खरं तर रंगताना आपल्याला दिसून आलेला होता. खूप मोठ्या प्रमाणावरती टीका आहे ती देखील झालेली होती. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर या सगळ्याचा जो परिणाम आहे तो मतदार राजा कुणाला कौल देतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर ही सगळी टक्केवारी वाढावी, कारण गेल्या वर्षी म्हणजेच साधारणतः 2015 साली जी मतमोजणी झालेली होती, मतदान झालेलं होतं ते साधारणतः 68% झालेलं होतं. त्यामुळं यंदा मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे. त्यासाठी प्रशासनाने देखील आपल्याला प्रयत्न केल्याचं दिसून येते आणि एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये खूप मोठी चुरस अशी आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि या सगळ्या चुरशीमुळेच ही निवडणूक आहे ती कुठेतरी लक्षवेधी ठरली होती. कारण देवेंद्र फडणवीस असतील, इकडं दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांनी देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आपली ताकद आहे ती पणाला लावली होती आणि सगळ्या या निवडणुकीचं जर एकूणच जर पाहायला गेलं तर मात्र कोल्हापूरसाठी एकदम टीका जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांनी केल्याचं आपल्याला दिसून होतं. त्यामुळे आज मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो, कुणाची या ठिकाणी खरं तर पारडं जड राहतं हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जी, निश्चितच सतेज, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट बद्दल. आपण थेट जाऊयात आता. आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. चेतन, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? अवघे काही मिनिटच आता शिल्लक राहिलेले आहेत मतदान प्रक्रियेसाठी. निश्चित कृपा, माझ्या पाठीमागे तू पाहू शकतेस भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत स्वतः भाजपचे महामंत्री राजेश शिरवाडकर देखील आहेत, श्वेता परोळकर आहेत आणि सर्व भाजपची पदाधिकारी मंडळी आहेत. ही आता सिद्धिविनायक दर्शनासाठी पोहोचलेली आहेत. अर्थातच अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेतृत्वाखाली ही भाजपाची मुंबई महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक पार पडत आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये यश मिळावं असं साकडं घालण्यासाठी स्वतः अमित साटम आहेत ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आतापर्यंतच्या मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात कधीही भाजपचा महापौर या ठिकाणी झालेला नव्हता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर आता महापालिकेमध्ये देखील सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा भाजपचा मानस आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मंत्री आशिष शेलार असतील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईतील ही निवडणूक भाजप लढत आहे आणि शिवसेनेसोबत बसून आता पहिल्यांदाच भाजपचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बडे नेते असतील, बडे सेलिब्रिटी असतील, राजकीय प्रतिनिधी असतील किंवा बॉलिवूडमधील तारका असतील, उद्योगपती असतील, हे नेहमीच सिद्धिविनायक दर्शनाने आपल्या कामाची सुरुवात करत असतात. त्यामुळे या सिद्धिविनायक दर्शनामध्ये थोड्या वेळापूर्वी मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांना देखील आपण पाहिलेलं होतं. आता नेमका सिद्धिविनायक
कुणाला प्रसन्न होणार आणि कुणाचं महापौर बसणार हे मात्र उद्या सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकतं. कृपा. चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. आपण आता थेट जाऊयात उल्हासनगरात. आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. किरण, त्या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच कृपा, काहीच वेळामध्ये मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि उल्हासनगर मधली ही जी निवडणूक आहे अत्यंत महत्वाची आणि चुरशीची आहे. जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर ही उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि आपण जर पाहायला गेलं तर 20 प्रभाग जे या उल्हासनगरमध्ये आहेत आणि 78 जागा ज्या आहेत ते या शहरामध्ये आहेत आणि 432 उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब जे आहेत ते आजमावणार आहेत आणि यासाठी एकूण 593 जे मतदान केंद्र आहेत ते मतदान केंद्र आहेत. काही मतदान जे केंद्र आहेत ते संवेदनशील आहेत तर काही मतदान केंद्र जे आहेत ते अति संवेदनशील जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर याच मतदान केंद्रांवरती जवळजवळ 1300च्या वरती जे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आले आहेत आणि त्यानंतर पोलिसांचा जो बंदोबस्त जो आहे तो देखील चोख असणार आहे. जवळजवळ 1200च्या वर पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठं एखाद्या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडत असेल किंवा काय असेल यावरती नजर जी आहे ती बारीक पोलीस प्रशासनाची असणार आहे. याच ठिकाणी उल्हासनगरमध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या जाहीर सभा झाल्यात आणि या ठिकाणी भाजप जो आहे तो 16 बळावर लढत आहे. तर शिवसेना, शिंदे गट, साई पक्ष आणि हा सर येतोय जी, निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात. तसेच भाग्यश्री, अमोल आणि सतेज यांना सुद्धा धन्यवाद. आपण ही सविस्तर अपडेट आमच्यापर्यंत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.